नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण भारतातील 8 प्रमुख राष्ट्रीय उद्यानांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। नंबर 1, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्र प्रकल्प आहे। अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य, परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी नंदनवन बनले आहे। रणथंबोर व्याघ्र प्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूर पासून साधारणपणे 130 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 2, बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात स्थित भारताचे राष्ट्रीय उद्यान आहे। बांधवगड 105 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आणि नंतर 1993 मध्ये व्याघ्र प्रकल्प बनले। सध्याचे मुख्य क्षेत्र 716 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे। नंबर 3, कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे। भारतात व्याघ्र प्रकल्प सर्वाधिक यशस्वी याच ठिकाणी ठरला अशी या उद्यानाची ख्याती आहे। राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना 1 जून 1955 रोजी झाली। उद्यानाचे गाभा क्षेत्र व परिसर क्षेत्र मिळून एकूण 1009 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे। या उद्यानाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वाघ आहे। नंबर 4, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प। याचे नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी संशोधक लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ आहे। जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश रॉयल बेंगाल टायगर यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता। त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी बंगाली वाघ आहे। नंबर 5, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान राज्यातील गोलाघाट व नागाव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे। याचा समावेश जागतिक वारसा स्थानात केला असून जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी 2/3 गेंडे या अभयारण्यात आपल्याला सापडतात। कांजीरंगामध्ये अनेक वाघ असून 2006 मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले। नंबर 6, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे। हे उद्यान भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यात असून बांगलादेशाच्या सीमेलगत आहे। जगातील सर्वाधिक वाघांची संख्या या उद्यानात आढळते। अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या वन्य प्राणी व पक्षी यामुळे सुंदरबनची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली आहे। नंबर 7, गीर राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या गुजरात राज्यातील तलाला तालुक्यातील वन्यजीव अभयारण्य आहे। या जंगलाला 1995 साली अभयारण्याचा दर्जा मिळाला। याचे क्षेत्रफळ सुमारे 1412 चौरस किलोमीटर असून यापैकी 258 चौरस किलोमीटर पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व 1153 चौरस किलोमीटर वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित करण्यात आलेले आहे। नंबर 8, पेंच राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांच्या सीमा भागात वसलेले राष्ट्रीय उद्यान आहे। 257 वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानाचा विस्तार महाराष्ट्राच्या हद्दीत मोडतो। 1975 मध्ये या उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला। तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वाघांचे निवासस्थान असल्याने 1992 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापित केले गेले। तर मित्रांनो, भारतातील प्रमुख 8 राष्ट्रीय उद्यानांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।